बापाच्या नावाला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मुलगी ही वडिलांचा जीव की प्राण असते। आपल्या मुलीच्या सुखासाठी वडील जीवाचं रान करतात। मात्र नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड हे N753 महामार्गावरील गाव, संवेदनशील गाव म्हणून पिंपरखेड गावाची ओळख आहे। येथील नराधम गोकुळ मोरे याने बापाच्या नावाला काळीमा फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्या जन्मदात्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईनं नांदगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ मोरे या नराधमाविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस शिपाई विष्णू तवर, दीपक मुंडे यांनी आरोपीस मालेगाव न्यायालयात हजर केले असता नाशिक कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली। नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।